दिसतोय की नाही एकदम जबरदस्त, बघूनच कोणालाही खायची इच्छा होईल। पण तुम्हाला माहिती आहे का, हा केक बनवण्यासाठी आपण अजिबात मैदा गव्हाचं पीठ वापरलेलं नाही किंवा बेकिंगसाठी ओव्हनचीही गरज नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतेही आर्टिफिशियल कलर्स प्रिझर्वेटिव्स न वापरता बनवलेला असल्यामुळे बाहेरच्या केकपेक्षा खूपच हेल्दी आहे। आंबा स्पेशल सिरीजच्या 6व्या एपिसोडमध्ये आज आपण बनवतोय ताज्या आंब्याचा केक। हा अजिबात न बिघडता सुपर स्पॉन्जी व्हावा म्हणून अचूक प्रमाण आणि टिप्सही दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। तर इथे बघा, एका बोलमध्ये मी पाऊण वाटी दूध घातलेलं आहे। कपाने घातले तरीही वाटीचं प्रमाण सांगते, कारण आपला केक अजिबात बिघडू नये। तर त्यामध्ये 1 टीस्पून इतकं व्हिनेगर घातलं आणि आता हे थोडंसं मिसळून घेऊया। या दुधामध्ये व्हिनेगरच का घालायचं असतं त्यामागची कारणं, किंवा ते जर नसेल तर मग पर्याय म्हणून काय घालू शकतो हेही पुढे सांगणारच आहे। तोपर्यंत या दुधामध्ये मी हा रवा घालते। 1/2 वाटी बारीक रवा घातला। आता अजून थोडंसं मिसळून घ्यायचं याला। आणि इथे शक्यतो बारीक रवा वापरायचा। जर कोणाकडे अगदीच उपलब्ध नाही झाला तर मग मोठा रवा मिक्सरमधून काढून घेतला आणि मग घातला तरीही चालेल। आता हा आंब्याचा गर घालूया। एका आंब्याचा गर मी काढून घेतलाय आणि तो साधारण 1 पाऊण वाटी इतका भरला। तो थोडासा मी असा मिक्सरला फिरवून घेतला होता, अगदी पल्स मोडवरती। आणि परत एकदा हे सगळं छान असं मिसळून घ्यायचंय आणि याच्यावरती झाकण ठेवायचंय, म्हणजे हा जो रवा आहे ना या दुधामध्ये आणि आंब्याच्या गरामध्ये थोडा भिजला गेला पाहिजे। साधारण एक 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटांनंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे। तोपर्यंत या केक टिनला आपण बटर पेपर आणि तेल लावून घेऊयात। तर मी बटर पेपर आधीच कट करून घेतला होता केक टिनच्या आकाराचा। आता त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपला केक छान असा निघला पाहिजे बेक झाल्यानंतर, अजिबात चिटकला वगैरे नाही पाहिजे। आणि साईडला वरच्या बाजूला पण लावून घ्यायचं। आपला केकचा टिन ग्रीस करून झालेला आहे। आता गॅसवरती एक मोठी कढई ठेवायची आहे आणि केकचं बॅटर तयार करेपर्यंत लो फ्लेमवरती ही प्रीहीट होऊ द्यायची। इकडे रवाही भिजला गेलाय। आता त्याच्यात ही पाऊण वाटी पिठी साखर घालते। त्यानंतर 2 मोठे चमचे मिल्क पावडर घालायची आहे। आज आपण घेतलेलं सगळं प्रमाण या वाटीनेच घेतले आणि तुम्हीही घेताना एखादा कप, वाटी किंवा कोणत्याही प्रकारचं भांडं वापरायचं आणि त्यानेच सगळं प्रमाण घ्यायचं, म्हणजे आपला केक अजिबात फसत नाही। तर बघा, अर्धी वाटी तेल घातलं आणि त्यानंतर पाव वाटी दूध घालून हे आता छान असं याचं बॅटर बनवून घ्यायचंय। तर तुम्ही म्हणाल तेल जास्त झालं का, तर अजिबात नाही। केक छान स्पॉन्जी होण्यासाठी तेलाचं हे प्रमाण अगदी योग्य आहे। तुम्हाला जर तेल नसेल वापरायचं तर तूप वापरलं तरीही चालणार आहे। हे बॅटर बनवताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे राहता कामा नये, म्हणूनच हे छान असं फेटून घ्यायचं आणि मगच याच्यामध्ये बेकिंग पावडर, सोडा वगैरे घालायचा असतो। तर इथे बघा, हे छान असं स्मूथ झालेलं आहे। आता याच्यात 1 छोटा चमचा ही बेकिंग पावडर घालायची आहे। पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आणि परत एकदा हे फेटून घ्यायचे। याऐवजी तुम्ही इनो फ्रूट सॉल्ट जे असतं ना ते घातलं तरीही चालतं। 1 छोटा चमचा घालायचं, त्यापेक्षा जास्त घालायचं नाही, नाहीतर मग त्याचा कडवट असा स्वाद लागतो। आणि ते जे ग्रीन पॅकेट असतं ना तेच घालायचं, ते ओवा जिऱ्याचं वगैरे मिळतं ते नाही घालायचं। बघा, आता याच्यामध्ये आपण टुटी फ्रुटी घातली आहे आणि आंब्याच्या कोणत्याही पदार्थांमध्ये टुटी फ्रुटीचं कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त जातं, हे मी माझ्या अनुभवातून सांगते। तुम्हीही नक्कीच ट्राय करून बघा। फक्त टुटी फ्रुटी घालताना एक टिप लक्षात ठेवायची, ती थोडीशी अशी मैद्यामध्ये मिसळून घालायची, म्हणजे आपला केक मधून असा खाली बसत नाही, एकसारखा फुलतो सगळीकडून। तर आता या केक टिनमध्ये हे सगळं बॅटर घालूयात। कन्सिस्टन्सी तुम्हाला इथं दिसतच असेल, अशीच ठेवायची, ना जास्त दाटसर ना जास्त पातळ। आणि मग हे आपल्याला बेक करायला ठेवायचे। तोपर्यंत दुधामध्ये व्हिनेगरच का घातलं जातं हे मी तुम्हाला सांगते, जे आजपर्यंत कुणीही सांगितलेलं नाही। तर कसं असतं, दुधामध्ये व्हिनेगर घातलं की ते दूध आंबट होतं आणि त्यामध्ये ॲसिडिक प्रॉपर्टीज तयार होतात।
हे ॲसिडिक प्रॉपर्टीज तयार झालेलं दूध बेकिंग सोड्यासोबत रिॲक्ट होतं आणि त्यामुळे केकमध्ये छोटे छोटे एअर बबल्स तयार होऊन केक जास्त सॉफ्ट स्पॉन्जी आणि छान फुललेला तयार होतो. आणखी एक फायदा म्हणजे या प्रक्रियेमुळे केक आतून मऊ आणि हलका राहतो, ड्राय लागत नाही आणि घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही. म्हणूनच परफेक्ट टेक्स्चर मिळवण्यासाठी दुधामध्ये व्हिनेगर घातलं जातं. जर तुमच्याकडे ते नसेल तर त्याऐवजी पाव कप दही घातलं तरीही चालेल, फक्त ते फेटून घालायचं आणि आंबट नसावं दही ही काळजी घ्यायची. तर बघा प्रीहीट झालेल्या कढईमध्ये मी थोडंसं मीठ घातलं आणि वरून एक प्लेट ठेवून हा केक टीन मी ठेवून दिलेला आहे. याच्यामध्ये वरून एक मोठं झाकण ठेवते जे एकदम फिक्स बसेल असं. आणि आता हे 35 मिनिटांपर्यंत बेक करून घ्यायचे. जो मोठा बर्नर असतो ना त्या मोठ्या बर्नरवरती मंद गॅस करून ठेवायचं. साधारण एक 35 मिनिटांनंतर मी केक उघडून बघते. एक टूथपिक त्याच्यामध्ये रोवून बघूया. जर स्वच्छ आली तर म्हणायचं आपला केक परफेक्ट असा बेक झालेला आहे. आणि जर त्या काडीला थोडंफार चिटकून येत असेल तर मग अजून एक 4 ते 5 मिनिटांसाठी बेक करून घ्यायचं. इथं आपली ही टूथपिक क्लीन आली म्हणजे आपला केक तयार झालाय. आता सावकाश हा बाहेर काढून घ्यायचा कारण हे प्रचंड गरम असतं आणि संपूर्णपणे हा केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि मगच डिमोल्ड करायला घ्यायचा. जर आधी डिमोल्ड करायला घेतला तर तो व्यवस्थित निघत नाही, तुटू शकतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. बघा संपूर्णपणे थंड झाल्यानंतर अगदी सहजपणे आपला हा केक डिमोल्ड झालाय. तर इथं बघा काय जबरदस्त असा आपला हा केक बेक झालेला आहे, सगळीकडून एकसारखा आणि रंग असा आलाय की बघूनच कोणालाही खायची इच्छा होईल. हा आपण कट करून घेऊया. तोपर्यंत अजून एक शंका जर कोणाच्या मनात असेल की दुधामध्ये व्हिनेगर घातलेलं सेफ असतं का, तर ते मी इथं सांगते. तर कसं असतं बेकिंगच्या प्रक्रियेमध्ये व्हिनेगरचं जे ॲसिड असतं ते बेकिंग सोड्याशी रिॲक्ट होऊन निघून जातं आणि त्यामुळे टेस्ट किंवा शरीरावर त्याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे असा केक खाणं पूर्णपणे सेफ आहे. फक्त अति प्रमाणामध्ये व्हिनेगर वापरू नका. 1 टीस्पून पुरेसं होतं. बघा इथं केक कट केलाय आणि काही जबरदस्त स्पॉन्ज आलेला आहे आपल्या केकला. रंग तर इतका भन्नाट आलाय की कुणालाही पाहूनच खायची इच्छा होईल. याच्यामध्ये जी आपण रंगीबेरंगी टुटी फ्रुटी घातली होती त्यामुळे तर हा अजूनच देखणा दिसतोय. त्यामुळं तुम्हीही या आंब्याच्या सीझनमध्ये असा आंब्याचा रवा केक नक्कीच बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि या सिरीजमधील एकही एपिसोड न चुकता जर बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सगळे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. भेटूया एका नवीन आंब्याच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.